हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नित्यवदे जो वैखरी तयापाशी नुरे पाप नाशी त्रिविधा ताप नाम तेची परब्रह्म जप यज्ञ तो परम तयापाशी नुरे पाप नाशी त्रिविधा ताप एका जनार्दनी जपाय राम कृष्ण मंत्र सोपा तयापाशी नुरे पाप नाशी त्रिविधा ताप मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपन्ने महायोगपीठे तटे भीमरथ वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय आपुले चौपाळून या भले वरी वैसू पावली श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी राम कृष्ण हरी नित्यवदे जो वै खरी तयापाशी नुरे पाप नाशे त्रिविधा ताप विठ्ठल विठ्ठल आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरी आपली अमळनेर. तुम्ही म्हणताल तीर्थक्षेत्र काही गुगलला टाकल्यावर तर काही येत नाही. त्याचं कारण असं आहे, जिथं संत आहेत तिथं तीर्थ आहेत, जिथं संत आहेत तिथं ते क्षेत्र आहे. तीर्थ आणि क्षेत्र जिथं संत आहेत तिथं असतात, ही त्यांची ताकद आहे. म्हणे तीर्थक्षेत्र हे बाबांचं इथं आगमन मानल्यावर अजून काही वेगळं पुरावा द्यायची गरज आहे. ज्यांच्या कृपाशीर्वादाने गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर 21व्या शतकातील महानिभूती सद्गुरू सच्चिदानंद मूर्ती श्री संत भगवान बाबा यांच्या कृपाशीर्वादाने हा चालत असलेला आणि मूर्ती स्थापनेच्या संत मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने वर्धापन म्हणून या ठिकाणी 8वं वर्ष या ठिकाणी साजरं होत आहे. ज्यांच्या कृपेनं मार्गदर्शनानं हा चालतो कार्यक्रम ते गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर सद्गुरू गुरुवर्य विठ्ठल शास्त्रीजी महाराज गहिनीनाथगड, त्याचबरोबर गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर. हे जगात पदव्या शिल्लक नाहीत त्यांना देण्यासारख्या. पदवीच्या पार पलीकड असलेले सत्पुरुष महापुरुष गुरुवर्य नामदेव शास्त्रीजी महाराज, त्यांच्याबद्दल आपल्यासारख्यांनी काय बोलावं महाराज. त्यांच्या मार्गदर्शनाने गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी गणेशानंदजी भारतीजी आणि गुरुनाम गुरुवर्य आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी सद्गुरू नारायणगडाचे महंत बाबांच्या या कृपाशीर्वादाने शिवाजी बाबा म्हणजे एक महानिभूती महाराज. मी बऱ्याच वेळेला दोन्ही गडावर जातो साहेब योगायोगानं. मी असं एक भाग्यवान आहे माझ्या आईवडिलांच्या पुण्याईनं की दोन्ही गडावर जाण्याचा योग येतो. आणि संतांनी ज्याला पदरात घेतलं त्याला जग डोक्यावर घेता हा सिद्धांत आहे. आणि संतांनी ज्याला जवळ केलं नाही त्याला कुणीच जवळ करीत नाही यमाशिवाय, हा सिद्धांत आहे. म्हणून ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जातो तो गोपाळरावजी गोविंदरावजी मिसाळ एक महान सत्पुरुष आहेत. त्यांचं तरी वर्णन करण्यात की आपली थोडीच योग्यता आहे महाराज, फक्त ते श्रेष्ठ आहेत एवढं म्हणू शकतो.
हे माझी जिल्हा परिषद अशी ह्या उपाध्या झाल्या, पण सगळ्यात मोठी उपाधी तुमची महाराज. एवढं वैभव केलं ही उपाधी. ह्या उपाधीला माझी शब्द लागतच नाही महाराज. बाकी सगळ्या उपाध्याला माझी शब्द आहे, पण ह्या उपाध्याला मात्र गोपाळराव म्हणजेच गोपाळराव. पुन्हा बोलणे सुद्धा नाही. आणि पृथ्वी आहे तोपर्यंत हे चालणारं नाव आहे. हे तरी 5 वर्षापुरतं 10 वर्षापुरतं, ह्याच्या पलीकडे काही कार्यक्रम चालणार, पण हे मात्र अजरामर. आणि तुम्ही असं भांडवल करून ठेवलंय जगाच्या पाठीवर की पुत्ररत्न सुद्धा सत्यसेन, त्यांना सुद्धा ह्याच्यातली अवीट गोडी, आणि त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती संगीताताई, पंचायत समितीच्या उपसभापती, ते सरपंच आहेत. हा योगायोग आहे. त्या निमित्तानं हा सप्त्याचा कार्यक्रम आहे. आणि ज्यांच्यामुळं तुमच्या दर्शनाचा योग आला ते आमचे माझ्यावर खूप प्रेम करतात महाराज. इतकं प्रेम करतात की महिन्याला 1.5 महिन्याला तरी त्यांचा 2दा-3दा फोन येतोच त्यांचा. स्वामी विवेकानंद शास्त्रीजी खूप प्रेम करतात महाराज. मग त्यांच्या माध्यमातून तुम्ही जमलेले सर्व अगदी गंधर्वासारखे गायनाचार्य, तुमच्याबद्दल काय बोलावं बाबा, कारण तो आपला विषयच नाही काही. आपल्याला त्याच्यातलं काही कळत बी नाही. त्याच्यामुळं माता ठेवीची चरणी हेच भले. खूप सुंदर मृदंग, तुमच्याकडं भरपूर भांडवल तयार आहे. तुम्ही चांगल्या चांगल्या जागा काढल्या, त्यांनी मस्त तुकडे टाकले मध्ये. गायनामध्ये जागा काढायच्या असतात, आणि त्या जागा जे जागे आहेत त्यांनाच दिसतात, बाकीच्याला जागा कळत नाही. काही लोकांना वाटतं काय महाराज गायकाला नसतं ह्या तर का, तू ये ना इकडं पाठकना, तू ह्या कर, तुला पैसे देतो. मोकळं बोलता येते साहेब, पण इथं आल्यावर कळतं काय लागतं ह्याला. ते गायन वादन एवढं सोपं नाही. नाही फार अवघड आहे महाराज. मी सुद्धा शिकायला होतो बाबा. ते जमाना म्हणून सोडून दिले. 4 वर्ष शिकायला होतो मी मृदंग. 2 बोल झाली 4 वर्षात. जुलमानं दागिना तपासला होता कसा तरी. गुरुजी म्हणले पुढला केव्हा देऊ, म्हणलं 2 वर्ष थांबा अजून. ते म्हणले पेटी उचलून काळ पांढरं कर घरी. आता पुन्हा इकडं गायनाकडं आलो माऊली. 6 वर्ष शिकलो. 6 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले शिकवणारे आमच्या वडिलांना. म्हणले महाराज तुमच्या मुलाला घरी न्या. आमचे वडील म्हणले कस काय शिकला का तू आता. ते नाही शिकलं म्हणले, पण त्याच्या नादानं माझं इसरलंय सगळं आता. सोपं नाही मला, अवघड आहे. इथं आल्यावर कळते काय लागतंय. ते बोलतात साहेब लोक, आम्हाला नाही इलाज असतो तो सुद्धा. आम्हालाच नीट बोलत नाहीत बाबा. एक जण काल भेटले 2-4 जण आमच्या गल्लीमध्ये परळीत. म्हणले महाराज इड्या. राम राम. वा महाराज सध्या कीर्तन किती दिवस आहेत. म्हणलं सध्या रोज आहेत. रोज. म्हणलं हा. अरे कमाल आहे म्हणले भरत महाराज जोगी आमच्या परळीची शान आहे. अरे 12 महिने कुत्र्यासारखं फिरतोय. काय बोलतेत महाराज भिताड पडल्यासारखं. अहो जेवताना नीट बोलत नाही साहेब. एक जण मला जेव घालायले आणि अर्ध जेवण झाल्यावर म्हणते बायकोला ए आण चपाती आण. मला मिळत नसतं ह्या लोकायला कुठं. बोलतात ए उग धमकी देलो भेली तर भेली. खरं नाही बरं का माऊली. देऊन बघायची धमकी. मी घरी धमकी देत असतो बायकोला. ए चहा कर. ते म्हणजे जा करीत नाही. हॉटेलात घेऊ काय त्याच्या तेवढी. देऊन धमकी देऊन बघायची. राहील काय एवढं काय त्याला विशेष. नाहीतरी लेकर आपल्याला घाबरत नाहीत. आता काही लेकरं रडताना म्हणतात माऊली, म्हणतात बरं का. हे मी अनुभव सांगतो माझे, लोकांचं ऐकून नाही सांगत. जर एखादं लेकरू रोडो लागणार आम्ही जर घरी गेलात का नाही, त्या घरचे लोक आवाज बाळ्या आवाज महाराज आहेत. महाराज हे महाराज म्हणजे काय भूत बंगला आहे का काय. आवाज महाराज धरून नेतील.
आता तुमचे धरून न्यायला घरी उताडा कमी आहे का काय? धरून नेतील. एक जण तर मला महाराज याच्या कानात उडी मारा. म्हणलं माझी काही बेंडकुळीची अवलाद आहे का काय? काही बोलते भिताड पडल्यासारखं महाराज. आपल्याला बी राग येतो पण नको ते 10-5 रुपयामुळं. विठ्ठल विठ्ठल अभंग नाथ बाबांचा 4 चरणाचा दीडक्या पद्धतीचा, पण नामचिंतन पर अभंग. काहीच ठेवला नाही. आता मी बोरवून गुळ ते खायलेत. विठ्ठल विठ्ठल या विश्वामध्ये उद्धाराचं सर्वात मोठं माध्यम असेल नामचिंतन. जलद गतीनं उद्धार करून घेण्याचं माध्यम आहे नामचिंतन. बाकीचे साधन नाहीत असं मत नाही. आहेत ना बाकीचे साधन. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, पण ते माध्यम भगवंताच्या प्राप्तीपर्यंत नेतीलच ह्याची शाश्वती नाही. नाही असा खोडा नाही, पण ते पूर्णत्वाला नेतील ह्याची शाश्वती नाही. पण एकच जगात साधन असे ते म्हणजे नामचिंतन, की 100% भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग त्याच बाबाकडे, ते म्हणजे नामचिंतन. म्हणून महाराज म्हणतात, अवघ्या वाटा झाल्या वाटा झाल्या क्षीण. कलियुग आहे ना आता, आणि कलियुगामध्ये लोकांना वेळ कमी, वेळ राहिलेला नाही, फार वेळ कमी आहे. बरेच महाभाग म्हणतात, महाराज आम्हाला भोजनाला पण वेळ नाही, याला पण वेळ नाही. कलियुग आहे ना, कलियुगामध्ये भोगात्मक जीवन आहे सध्या, त्यागात्मक जीवन राहिलेलं नाही. आणि तुकोबारायनं तर सांगून ठेवले गाथ्यामध्ये, जेवढे भोग आहेत तेवढे आपले रोग वाढवतात असं महाराज म्हणतात. भोगे रोगा जोडो निया दिले अनेका. अनेक रोग या भोगाने आपल्या शरीराला कनेक्शन जोडू जोडू दिले महाराज. बघा तुम्ही, एकही घर शिल्लक नाही की ज्या घरामध्ये फ्रीज नाही. प्रत्येकाकडे काय आहे? फ्रीज आहे. आणि त्या फ्रीजचा सर्वात मोठा लाभ आपल्याला एकच आहे, ताजे पदार्थ शिळे करून खाणे. ह्याच्या पलीकडे त्याचा काय फायदा? मी भोजनाला गेल्यावर मला वरण वाढलं, वरण चांगलं होतं. मी महाराज 2 दिवसापूर्वी सुद्धा वरण छान केलं आम्ही. 2 दिवसापूर्वी म्हणलं, पण त्याचा आज काय फायदा काकू? नाही, आज पण आहे ना ते वरण. आज आहे नाही, अजून 8 दिवस चालतं ते. देऊ का तुम्हाला? मग नदीत नेऊन टाका तिकडं. भोग आहेत, भोगात्मक जीवन आहे, पण रोग बनतात भोगानं. भोगानं काय बनतात? रोग. असं तुकोबार आपण गाथा वाचतो पण लक्ष देत नाहीत महाराज काय सांगतात ते. म्हणून गाथा कळायला माथा लई चांगला लागतो महाराज.
एका वाचण्यात 10. बरेच जण म्हणतात नाही महाराज मी जवळपास गाथ्याची 4 पारायणं केली आणि मला जवळजवळ गाथा कळाला. तुझं गंगा पूजन झालं तरी गाथा कळत नाही. 2 पारायणात गाथा कळाला. ज्ञानेश्वरीन गाथा 2 पारायणात कळेल, 10 पारायणात कळेल, मरुस्थर कळणार नाही. मरुस्थर विठ्ठल विठ्ठल. जे माध्यम आहेत हे मार्ग सध्या कलियुगामध्ये आपल्यासाठी पोषक नाहीत. अहो संगीत भजन आहे, सर्वात मोठी ताकद त्याच्यामध्ये. संगीत है शक्ती हर घट में बसे राम, रोगी को रागिनी सुनावे तो रोगी को मिले आराम. जर रुग्णाला जर एखादा राग गाऊन दाखवला दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तर त्यांचं असं मत आहे ते राग ऐकून त्याचा आजार दुरुस्त होईल. एवढी संगीतामध्ये काय आहे? ताकद आहे. पण त्याला आचारसंहिता आहे. संगीत भजनाला काय आहे? आचारसंहिता आहे. कोणती? ताल आणि स्वर. ह्या 2 गोष्टी परिपूर्ण असल्या असं नामदेवराय सुद्धा म्हणतात गाता येईल. आणि बाकीच्यानी असं नामदेवराय म्हणले. असं कोण म्हणले? नामदेवराय म्हणले. का? ज्याला येतं ना तर हा तुकोबारानं सांगितलं तसं काही नाही. ज्याला गाता येईल तर बाकीच्यानं काय करावं? नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदाला सुस्वर नाही देवी नाही तया बिन भुक्याला विठ्ठल साध्य होते. सर्वांना थोडं जमत ते. ताला स्वराचं बजेट प्रत्येकाला बसत नाही. आणि ह्याचं बजेट बसल्याशिवाय संगीत भजनात आनंद मिळत. तुमचं भजन म्हणजे हा 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 बर असं विठ्ठल विठ्ठल. बघा म्हणलं बघ बंद आहे का चालू आहे. हो ना आपलाच घोटाळ होऊन बसायचा ना. आणि मला मोबाईलचं कळत नाही महाराज काही वापरायचा ना दे पण कळत नाही. हे एवढंच खरं. कधी कधी बराच वेळ येऊन गेल्यावर कळतो कोणाच तरी फोन आलता म्हणून. कंडाय ना मग गेलेला कार्यक्रम आमचा थोडा. काय भगवंताची ताकद आहे महाराज नामाची. नामानं सर्व साध्य होतं. सर्व साध्य कशानं होतं? नामानं. बरं महाराज तुम्ही जे नामचिंतन म्हणतात हे नामचिंतन आणलं कुणी जगाच्या पाठीवर? महाराज पहिलं नामचिंतन आणि भजन करणारे या विश्वामधले पहिले वैष्णव भगवान शंकर. भक्तीचा सोहळा बाबाने दाखवायला भगवान शंकरांनी. पहिले नामधारक भगवान शंकर आहेत महाराज. आपली वारकरी संप्रदायाची जर यादी काढली तर त्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचे वैष्णव एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. ओम नमो शिवादी कावडी घेतली पहिले वारकरी भगवान शंकर. आणि पहिलं भजन करणारे सुद्धा भगवान शंकर. भजन करी महादेव भजन करी महादेव
पहिले वैष्णव भगवान शंकर, पंढरपूरची पहिली वारी करणारे सुद्धा भगवान शंकर, पंढरपूर मध्ये रावळामध्ये पहिला काकडा करणारे सुद्धा भगवान शंकर. रंभादिक नाचती उभ्या भजन त्यांनी केलं महाराज. म्हणजे सगळे उपक्रम हे भगवान शिवजीच्या नावावर आहेत. पहिले वैष्णव, पहिले काकडा, पंढरपूरची पहिली वारी, भजन पहिलं, सर्व त्यांच्या नावावर उपक्रम आहेत. बर, त्यांनी काय घेतलं नामचिंतन, त्याचं बी उत्तर एका अभंगात आहे. नाम बरवया बरवंत नाम पवित्र आणि निवाला भगवान शंकराने घेतलंय ते नाम बरवया बरवंट, अजून नाम पवित्र आणि चोखट, म्हणून नामस्मरे नीळकंठ, म्हणून भगवान शंकर नामचिंतन करतात. इतकं नामचिंतन काय आहे, श्रेष्ठ आहे. आता भगवान शिवजी जर चिंतन करत असतील तर आपण काही त्यांच्या पुढले नाहीत. बऱ्याच जणांनी महाराज भजन करणं, करा ना भजन, काय बिघडतं कोण? लोकांना नवल वाटतं महाराज आजकाल. कशाचं नवल वाटतं? लोकांचा विश्वास नाही पहिली गोष्ट. लोक विचारतात विचित्र, ही विशेष आहे. काही विचारतात उगाच. एक जाऊन महाराज हे कमरपुडीच का बांधतात, म्हणलं नरड्याला बांधतो उद्या. विचार नाही ह्याच्यातलं काहीतरी दुसरं नको ते विचारल्याशिवाय. आणि आमचे शास्त्रीजी सांगायचे आम्हाला, त्यांनी म्हणायचे आपला प्रश्न जर योग्य असेल तर त्याचं उत्तरही मिळेल, आणि प्रश्न जर चूक असेल त्याचं उत्तर कधी मिळणार. हां, जसं तुम्ही आता शास्त्रीय गायक आहेत, तुम्हाला एखादा राग जर विचारायचा असेल तर किमान त्या रागाचं आपल्याला नोटेशन गाता यावं. बरोबर आहे? आरोह अवरोह त्याला गाता यावेत. आणि मग विचारावं की सरासरी गुरुजी हे राग मी लक्षात आहे पण नेमकं माहीत नाही कोणता आहे, ह्याचा प्रहर कोणता आहे, पण ते गावं तर लागल ना. आता एक राग तुम्हाला विचार, तुम्ही सांगणार मला माहिती आहे. केदार राग आहे. आता माऊली, आता हे राग विचारतो
आता ती 100% सांगा. आणि सांगितलं शर्टच तुमच्या ताब्यात, पण सांगा बरं का. कीर्तन झाल्यावर आता तुमचा वेळ सुरू होतो. आता बरं का. आता राग हा नापास. तुम्ही एकच उत्तर द्यायचं, 2-3 बाबळाचे फोक कुठे आहेत बघा म्हणावं. त्याला चांगलं जरा पंपाच्या पुढल्या पटांगणात घ्या म्हणावं. मग सगळं सांगू ते कोणता राग आहे ते. अरे प्रश्न योग्य पाहिजे, उत्तर योग्य आहे. प्रश्न चूक, उत्तर कधी मिळणार नाही, हा त्याचा सिद्धांत आहे. विठाल मी सरासरी बाबा कुणालाच काही बोलत नाही कीर्तनामध्ये. माऊली मी कधीच मी टाळ्या सुद्धा वाजवा म्हणत नाही. तुम्ही आलात हेच उपकार आहेत. एक जणांना अपमान केला माझा कीर्तनात. मी म्हणलं टाळ्या वाजवा. ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. काही बोलतात बाबा. लयच अवघड झालंय माऊली. कुणाचा स्वर गेला म्हणणं सुद्धा अवघड आहे आज. लोय अवघड. मला अक्कल घडली एकदा. चाल म्हणताना त्याचा गेला स्वर. मला राहवलं नाही ना. म्हणलं बाबा तुमचा स्वर गेला बरं का. त्याला जे राग आला टाळ ठेवूनच घरी गेली. ते गेलात तर गेलात, मला काय देणे घेणे. पण कीर्तन झाल्यावर कार्यकर्ते म्हणले महाराज तुम्ही त्यांना कशाला स्वर गेला म्हणलात. म्हणलं गेलता म्हणून म्हणलो. महाराज त्यांचा स्वर जाऊ द्या, पण तुमचं पाकिट त्यांच्याकडेच गेलंय. अवघड आहे, लय अवघड आहे खेळ. बोलायचंच नाही. पण मी तर काही टाळ्या वाजवा नाही, काहीच नाही. बस वाटलं बसा घरी जा पुन्हा या चहा पिऊन. काय त्याच्यात एवढे आचारसंहिता लावायचीच नाही आजकाल. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज एवढी जर साधना असल मग सोपी कोणती आहे? नाम साधना. ह्याला ज्ञानोबारायपासून पुरावा आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. बरं नाथ महाराजांनी तर अजून सांगितलं हरिपाठामध्ये, अरे नुसतं नामचिंतन करूनच भगवत स्वरूपाला प्राप्त झालेली यादीत दिली नाथ महाराजांनी. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. कोण मोठे सांगा बरं आता. शुक याज्ञवल्क्य दत्त आणि कपिल मुनी. फक्त काय केलं? हरीशी जाणवणी हरी झाले. ही ओळखणाराची व्याधी दिली आणि नाही ओळखलेल्याची व्याधी दिली. नाथबाबाने हरिपाठामध्ये 12-16 जणी हरीशी नेनती म्हणून फिरती. बरं एक तोंडाचा नाही सहस्त्रमुखाचा हर्षजया झाला. बरं पुढं वेद जाणू गेला आणि पुढे आणि ते गुह्य तुझला. तरी नाथ महाराज म्हणले काळजी करू नका, हे झालं इतरांसाठी. मग नाथ बाबा हे प्राप्तच होत नसल, आमची साधना काय करायची? होणार, प्राप्त होणार. मग कुणाला? पूर्व सुकृताचा आणि दास सद्गुरूचा तुझी जाणीव. नाही होत कोण म्हणलं? अरे तुकोबाराय सुद्धा म्हणले असाध्य ते साध्य करिता, पण कारण अभ्यास. आता थोडंच आहे, साध्य होणार पण त्याला काय पाहिजे? अभ्यास पाहिजे. अख्खा गाथा पाठ आहे
ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. मला सुद्धा 4092 अभंगापैकी आत्ता 11 ते 12 अभंग मुखपाठ आहेत. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? मग जरा पोटापुरता आता काय पाहिजे त्याला? अभ्यास. अभ्यास पाहिजे. अभ्यासानं प्राप्त होतं. ज्ञानोबाने सांगितलंय ज्यावेळेला विमानच नव्हतं 750-800 वर्षापूर्वी, त्यावेळी ज्ञानोबाने सांगितलंय अभ्यासाची बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. माऊली म्हणले अभ्यास पाहिजे, फक्त अभ्यास. अभ्यासानं आकाशातून सुद्धा फिरता येईल. हे विमान आज निघालंय, पण 800 वर्षापूर्वी ज्ञानोबाने सांगितले की लाईट आज येते आपल्याकडं, पण कशी बनवायची ही परळीत आली 60 वर्षाखाली केंद्र ह्याचं, पण बनवायची कशी हे 800 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. मग तया उदकाची नि आवेशी प्रगटले तेज लखलखित दिशत विजू माझी अशी सरील काही. पाण्याच्या प्रेशरनं अशी एक लहर तयार होईल, ती अख्खा प्रकाशमान करेल आपल्याला. पण ती प्रकाशमान लहर करणारी पाण्यापासून तयार झालेली, पण तिच्यात पाणी सापडणार नाही हे तेव्हा सांगितलंय. कारण काय पाहिजे इथं? अभ्यास. अभ्यास पाहिजे, अभ्यास. स्वामी विवेकानंदजी ऋषिकेशला गेले, कैलास आश्रम मध्ये. 12 वर्षाचा कालखंड राहावा लागायचा तिथं. प्रवेश घेतला, पण 12 वर्षात जे शिकायचंय ते 12 महिन्यात त्यांनी पूर्ण केलं. काय बुद्धी असेल, काय बुद्धी त्यांची महाराज. कारण का? कोण म्हणलं आपल्याला होतं आपल्याला सुद्धा, पण काय पाहिजे त्याला? अभ्यास लागतो. हा विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल काय साधना आहेत नाही कोण म्हणतं आहे साधना, पण ती आज पोषक नाहीत. आता वेळ कमी ना आपल्याला. कलियुगाच्या माध्यमामधून आता लोकांना काय आहे, वेळ कमी. एवढा वेळ पूर्ण वेळ देता येत नाही. मग सर्व सुख सोयी सुविधा जीवन जगण्याची शैली पूर्णपणे बदलून गेली आता. मग त्याच्या धावत्या जगामध्ये तरी मोक्षाचा मार्ग आपण शोधायचा हे संतांनी दाखवला. काही नाही, नामचिंतन करा. नामचिंतन ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, एखाद्यानं साधना करून वैकुंठाला जावं याच्यापेक्षा काही एखादीनी वैकुंठा जावे तो तिही वैकुंठाची केले आघवे आणि आईशे नाम घोष गौरवे धवळले विश्व. तुकोबाराय सांगतात हरी भजनी धवळिले जग आणि चुकविला लाग कडी काळ. अजून काय पुरावे पाहिजे? अजून काय पुरावा पाहिजे? हे पुरावेत कशाचे? नामचिंतनाचे. 8 सिद्ध आहेत आपल्याकडे, आणि गरिमा महिमा प्रतिमा प्राकामा वशित वैश्युत 8 सिद्ध आहेत. पण भागवताच्या 11व्या स्कंद 10 उपसिद्ध सांगितल्यात. अखंड भजन करून करून टाळ्या वाजून सुद्धा भजनामध्ये त्याला हस्तसिद्धी प्राप्त होती. हस्तसिद्धी. आमच्या परळीमध्ये रावळाचं मठ आहे, आणि तिथं तुळशीराम महाराज म्हणून होऊन गेले. एक महानुभूती होती ती 70 वर्षाखाली. त्यांनी काहीच करायचं नाही, फक्त एक रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एवढं साधना, दुसरं काही नाही. एक जणाची 10 वर्षानं कांठळी बसली होती. कांठळी. दवाखान्यामध्ये उपचार केले पण गुण आला नाही. मग सोडून दिला त्यांनी ते इलाज करणं. अचानक महाराजाकडे आले दर्शनाला. महाराज बोलले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. महाराजांचा साथ. पण ते दर्शनाला येणं आणि महाराजांना त्याच्या गाला चापट आणलं खाड दिशी. त्याला चापट आणल्यावर राग आला. मी पाया पडायलो म्हणले, मला चापट आणली महाराजांनी. पण साधू महात्मे तसंच माग आले 2 पावलं. पण 2 पावलं माग आल्याबरोबर कांठाळीच उघडली महाराज. ही साधनेची ताकद आहे. एकाच चापटात 10 वर्षानं गुण नाही, पण एका चापटात गुण. ही साधना आहे ही. पुन्हा बरेच कांठाळी बसलेले माणसं महाराज महाराज, पण पुन्हा कुणाला चापट हाणली नाही. मी एकदा कीर्तनात कथा सांगितली, तिथे एक जणाची कांठाळी बसलेली होती. ते कीर्तन झाल्यावर आलो माझ्याकडं. म्हणले बाबा माझी कांठाळी बसली 15 वर्ष झालं. म्हणलं पण आता महाराज नाहीत ना, ते गेले. म्हणलं मागच या, मग तुम्ही हा ना म्हणले चापट. म्हणलं या इकडं. मग काय त्याला
कोणती बसली म्हणला ही. म्हणलं बरं. मी हलक्या हातानं आणली आपल्या अशी. अर्ध्या घंट्यानं चहा पाणी झाल्यावर म्हणलं कसं काय बरं आहे का. म्हणलं महाराज ही बी गेली आता तर. आमची सिद्धी. म्हणून मी आशीर्वाद देत नाही महाराज कोणाला. उलटच व्हायला लागलंय. मी गेल्या वर्षी श्रावण महिन्यात एक जणाला आशीर्वाद दिला होता. ते 100 रुपये देऊन पाया पडलं तर आमच्या मठात आलं. परत आमचा मठ आहे सर भैरवनाथाचा. ते आलं मठात आमच्या पाया पडलं 100. म्हणलं आशीर्वाद तुझं कल्याण होईल. म्हणलं जा आता. काल आलं ती श्रावण सुरू झाल्याबरोबर 1 वर्षानंतर 20 रुपये देऊन पाया पडलं. म्हणलं कस काय बरं आहे का. म्हणलं महाराज तुमच्या आशीर्वादाने 2 एकर इकला आतापर्यंत आपण. कोणाचा आशीर्वाद. भागवतामधला विषय. आशीर्वाद द्यायला तप लागतं आणि शाप द्यायला पुण्य लागतं. कोणी बी आशीर्वाद देऊन चालत. बाबांचा घ्या आशीर्वाद मिळतो आशीर्वाद. हो तुमचं प्रेम महाराज तुमचे पाय आमच्या घराला नका. एक सोयरीक जमून आलत हो माझ्याकडं मठात. जमच न गेली. आणि आजकाल एखाद्या मुलाची सोयरीक जमणं म्हणजे विश्वकप जिंकल्यासारखं आहे महाराज. काळच बदलला मला. लग्न जमानात आता. आणि काल बाह्य झालं सगळं. काळ बदलला माणसं बदलले सगळं बदललं. 1970च्या कालखंडात सगळे नवरदेव उरसायचे बघा. घडी रिडो. कशामुळं घडी आणि हा. एक तर भारीत भारी रिको किंवा HMT आणि रेडिओचं नाव बुश. बुश झाले माणसं सगळे. 80 पर्यंत चालला ते खेळ. 80 पासून मात्र मोटरसायकली अशा आल्या. नवरदेव रुसायचे. 90 2000 पर्यंत मोठ्या गाड्या बंगले हुंडे जास्त. आणि आता 2010 पासून मुलगी दिली तरी उपकार म्हणायचे. साध नाही ती. ते जमवून आलो सोयरी. मला महाराज लग्न जमलं आपलं. म्हणलं हे बघ नारळ दिलं मी त्याला. प्रसाद दिला थोडा. 500 रुपये दिली त्यांना. म्हणलं धर बाबा माझा आशीर्वाद राहू दे. पण लग्न का आहे म्हणलं तारीख काढायची. म्हणलं बरं मग तारीख काढल्यावर कळव म्हणलं मला. तिचे गेलं 4 महिने तिकडंच. मीच त्याला फोन केला. म्हणलं हे का गुपचूप केलं काय लग्न. म्हणलं राम राम. म्हणलं राम राम महाराज. अरे म्हणलं तारीख कवा काढली लग्न कवा केलं. नाही म्हणला महाराज मी तुमच्या पाया पडून आलो ना. दुसऱ्याच दिवशी आपली सोयरीक मोडली. कोणाचा आशीर्वाद. आणि माझा आज नशिबानं लाईट कशी थांबली मलाच कळलं नाही. नाही ती मी जिथं जाते लाईटच जाते महाराज. लाईटच राहत नाही. काय तिचं माझं वाकडं आहे. मुंबईत गेलतो एकदा तर कीर्तनाला. मी म्हणलं जनरेटर आणलंय ना. त्यांना विचारलं जनरेटर आणलंय ना. ते म्हणले नाही बाबा मुंबईत लाईट जात नाही. म्हणलं पण ते आता त्यांच्या विश्वासावर मी घेतला बी ना. कुठून बिघडलं सगळं. लाईटच बंद झाली. ते 2-4 जण आले. म्हणले मावा तुम्हाला कळतंय. म्हणलं येतच. तुमच्या घरातलं काय कळ. येड्याचा बाजार. कोणी बी उठतं. ह्या महाराजाकडे गेला. त्यानं नारळ दिलं आणि आम्ही बंगला बांधला. एका नारळावर 10-15 पोते. आता माझ्या घरी अजून घरावर पत्रच निघाल नाहीत माझ्या. एका नारळावर लई लोक येडा का. इतकं जग पुढे गेलं तरी अजून मागच आहे ते. आता तरी बरं आहे. नाही तर 15-20 वर्षाखाली गुजरातला जावं लागले लोक लेकरासाठी. हात फिरून काय करायचे. म्हणजे तुम्हाला माहिती म्हणायचं. पण गेला नाहीत ना. गेलते का. काय येड्याचा बाजार. आमच्या घरली त्या 4 चिपा गेल्या. कधी आळंदी पंढरपूरला नाही येणारे गिरायक. म्हणलं वहिनी कुठं. गबासा हटकू नका महाराज. म्हणलं काय युद्धाला निघालात का काय कुठं. गेल्या. मग अशाकडे गेल्यात की त्या बाईलाच लेकरं नव्हती. एवढा कारखाना सगळा हे असा. अरे प्रारब्ध लागते. संताचा आशीर्वाद घ्या. विठ्ठल विठ्ठल. मंत्र 3 आहेत.
राम कृष्ण हरी. आला का पाऊस? हॅलो हॅलो धन्यवाद. पण पाऊस आला.